तुमच्याकडे एक पूर्ण टीम आहे ना, तर मग ही जी कारण की हे काही एकट्या एम्ब्रिओलॉजिस्टचं काम नाही किंवा एकट्या गायनेकोलॉजिस्टचं काम नाही. तर कोणत्या प्रकारची ही अशी टीम काम करते वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या पातळ्यांवर, की जिथे आपण एक IVF म्हणू सक्सेसफुल आपण एक सायकल करू शकतो? फारच महत्त्वाचा प्रश्न आहे हा. ॲक्च्युली IVFच्या सक्सेस मागे कंप्लीट टीमचा हा एक पाठिंबा एक असतो आणि त्यामध्ये म्हणजे आपण एक आपले क्लास 4 एम्प्लॉई जे आपले क्लिनिकमध्ये असतात त्यांचाही तितकाच वाटा असतो जितका एका एम्ब्रिओलॉजिस्ट क्लिनिशियन्सचा जेवढा त्यामागे एक मेहनत असते. आणि ह्या टीमचं कंप्लीट अनुभव तितकाच महत्त्वाचा आहे. आता गेलं मी स्वतः 25 वर्ष ते 26 वर्ष या फील्डमध्ये आहे. माझा 25-26 वर्षांचे एक अनुभव आहे. तसेच आमच्या पूर्ण टीममध्ये आमचे डॉक्टर्स आहेत त्यांचाही 20-22 वर्षांचा अनुभव आहे आणि त्यामुळे कदाचित आत्तापर्यंत आमच्या जिनॉमिक्समध्ये आम्ही एक 150 ते 200 कपल्सना सक्सेस देऊ शकलो. असं बघायला गेलं तर 25-26 वर्षांमध्ये बरेचसे कपल्स आहेत ज्यांना आम्ही मदत करू शकलो. पण जिनॉमिक्स हे गेले 6 वर्ष झालेली आहेत त्यामुळे हा एक छोटासा नंबर आमच्या तिथे आहे. बट अदरवाईज ओव्हरऑल जर बघायला गेलं तर बऱ्याचशा कपल्सना आम्ही सक्सेस आम्हाला मिळू शकला आहे त्यामध्ये. मग तुमची एक्झॅक्ट प्रोसेस काय असते म्हणजे ती फर्टिलायझेशनची, की ज्याला म्हणू आपण टेस्ट ट्यूबमध्ये ते फर्टिलाइज करायचं, मग त्याच्यासाठी एक्झॅक्ट तुमची काय प्रोसेस असते? एक्झॅक्ट प्रोसिजर म्हणजे अशी असते की लाईक एक कपल ज्यावेळेस आमच्याकडे येतं त्यांचं व्यवस्थित सगळं काही स्क्रीनिंग केली जाते. त्यानंतर त्या स्क्रीनिंगच्या नंतर कोणामध्ये ॲक्च्युअल प्रॉब्लेम आहे ते पहिलं त्याचं निदान केलं जातं आणि मग त्यानंतर तशा पद्धतीमध्ये वाटचाल केली जाते. फिमेलला आम्ही स्टिम्युलेट करतो. म्हणजे जनरली नॉर्मली जिथे एकच अंड एका मासिक पाळीमध्ये तयार होतं तिथे आम्ही मल्टिपल एग्स काढायचा प्रयत्न करतो हॉर्मोनल इंजेक्शन्स देऊन. मग ते ज्यावेळी आम्ही त्याला पिकअप असं म्हणतो म्हणजे एक पिकअप करतो, एग पिकअप करतो आणि ते एग्स आम्ही लॅबमध्ये सेपरेट काढतो. तिच्याच हजबंडचं स्पर्म्स आम्ही घेतो आणि बरेचसे प्रोसिजर्स आहेत त्यामध्ये. IVF एक कन्व्हेन्शनल IVF एक असं जे पूर्वी आम्ही करत होतो. आत्ता सध्या आम्ही ICSI फॉर ऑल असं आम्ही करतो. ICSI म्हणजे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. म्हणजे ह्या प्रक्रियेमध्ये आम्ही असं करतो की लाईक मायक्रोस्कोपच्या खाली एक अंड आणि एक स्पर्म हे इंजेक्ट करतो आणि ते अंडर मायक्रोस्कोप आम्ही ते फर्टिलाइज करतो. त्यांना आम्ही 3 दिवस ग्रो करतो. त्याला आम्ही Day 3 एम्ब्रिओ म्हणतो. Day 5 एम्ब्रिओज पण म्हणजे त्याला ब्लास्टोसिस कल्चर असं म्हणतात. तेथपर्यंतही आम्ही ग्रो करतो आणि तसं योग्य पद्धतीमध्ये ज्या कपलला Day 3 वर्क करू शकतं, ज्या कपलला Day 5 वर्क करू शकतं, अशा पद्धतीचे ते एम्ब्रिओज आम्ही सिलेक्ट करून त्या फिमेलमध्ये आम्ही ते ट्रान्सफर करतो आणि मग तसं अकॉर्डिंगली आम्हाला आउटकम्स मिळतात. मग हे असे जे फर्टिलाइज जे एम्ब्रिओ असतात तर ते असे किती तुम्ही पिकअप करता? म्हणजे एक साधारण एका स्त्रीमधून एक आम्हाला 5 ते 10 असे एग्स मिळून जातात. डिपेंडिंग अपॉन त्यांचं वय किती आहे. अर्ली एजमध्ये थोडे जास्त एग्स मिळून जातात, लेट एजेसमध्ये थोडेसे कमी एग्स मिळतात आणि मग त्या हिशोबामध्ये मग लाईक फॉर एक्झाम्पल आम्हाला एक हेल्दी 7 ते 8 अंडी मिळाली तर त्यापासून आम्ही हेल्दी एम्ब्रिओज तयार करायचा प्रयत्न करतो. आता 8 अंडी मिळाली म्हणजे सगळेच फर्टिलाइज होतात आणि सगळ्यांचीच क्वालिटी चांगली असेल असं काही नसतं. तर त्यामधून एक साधारण 5 ते 6 चांगल्या क्वालिटीचे एम्ब्रिओज जर असतील तर एक त्या पर्टिक्युलर सायकलमध्ये 1-2 एम्ब्रिओज आम्ही ट्रान्सफर करून उरलेले एम्ब्रिओज आम्ही फ्रीज करून ठेवतो. इन केस त्या सायकलमध्ये जर का काही फेलियर आलं तर पुन्हा त्या कपलला कंप्लीट त्या प्रोसेसमधून जायला नको, तर ते फ्रोझन एम्ब्रिओज जे आहेत ते पुढच्या वेळी आम्ही ते थॉ करून आम्ही ते ट्रान्सफर करतो. अच्छा, म्हणजे एका सायकलमध्ये तुम्ही ते काढता?
7 ते 8 हो आणि एका वेळेला 2च घालता. हो मग पुढच्या तिच्या पिरियडच्या सायकलमध्ये परत तेच जे फ्रीज केलेले ते करता. हो पुन्हा जे फ्रीज केलेले जे एम्ब्रिओज असतात ते त्यांना आम्ही थॉ करतो आणि मग त्यांना एक ओव्हरनाईट ग्रो करतो. त्याच्यामधून आम्हाला एक चांगलं सिलेक्शन मिळून जातं की लाईक त्यामध्ये पण किती ग्रोईंग एम्ब्रिओज आहेत आणि मग ते ग्रोईंग एम्ब्रिओज आम्ही 1 ते 2 एम्ब्रिओज त्या पुढच्या सायकलमध्ये आम्ही ट्रान्सफर करतो. आणि मग हे एम्ब्रिओज कुठे ठेवले जातात? हे एम्ब्रिओज आम्ही लिक्विड नायट्रोजनमध्ये स्टोअर करतो. आता ह्या लिक्विड नायट्रोजनचं जे काही टेम्परेचर असं हे -196 डिग्रीपर्यंत सेल्सिअस एवढं लो असं जिथे आम्ही ते व्यवस्थित स्टोअर करू शकतो आणि साधारण एक 10 वर्षापर्यंत आपण सक्सेसफुली ते स्टोअर करू शकतो. 10 वर्षापर्यंत एम्ब्रिओज राहू शकतात? हो नक्कीच राहू शकतात. त्याच्या पलीकडेही राहू शकतात पण एक लिमिट असते प्रत्येक गोष्टीची. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.